नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण उन्हाळी वाळवणातील सांडग्यांची मस्त रश्शेदार अशी भाजी करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्यासाठी इथे मी 1 वाटी सांडगे घेतलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण हे सांडगे थोड्याशा तेलात भाजून घेणार आहोत. अगदीच 2 चमचे तेल टाकून आपण हे सांडगे भाजून घेणार आहोत. लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे सांडगे कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आमच्याकडे खानदेशात हे सांडगे झाऱ्याने करतात, तर बऱ्याच ठिकाणी हे सांडगे हाताने तोडूनही करतात. आपण या सांडग्यांची थोडी वेगळ्या पद्धतीने रस्सेदार भाजी करणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे हे सांडगे 4 ते 5 मिनिटात मस्त असे भाजले गेलेले आहेत. आपण आता हे सांडगे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून बारीक काप करून घेतलेत. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर. तुम्ही पाहू शकता किती कमी साहित्य घेतलेले आहे आपण वाटणात. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून हे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करायचं आहे. वाटण इथे चांगलं बारीक असं ग्राइंड करून झालेलं आहे. आपण आता भाजी बनवायला सुरुवात करू. कढईमध्ये 1.5 पळी तेल ॲड करायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं तेलात चांगलं तडतडलं की आपण बनवून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे. आपल्याला वाटण तेलात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं हे वाटण आपल्याला तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे हे वाटण चांगलं शिजेल आणि याला तेलही चांगलं सुटेल. तुम्ही पाहू शकता या वाटणाला तेल सुटायला लागलं आहे, म्हणजेच हे वाटण चांगलं शिजलेलं आहे. आपण आता यात मसाले ॲड करू. अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद. मसाले ॲड करून वाटणात चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. मसाले चांगले वाटणात मिक्स करून झालेले आहेत. आपण आता यात थोडंसं पाणी ॲड करू. इथे मी अगदीच थोडं पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे हे मसाले जळणार नाही आणि चांगले शिजतील. आता आपल्याला हे वाटण कमी गॅसच्या फ्लेमवर असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे वाटणात मसाल्यांचा फ्लेवर छान उतरेल. तुम्ही पाहू शकता इथे या वाटणाला छान तर्री आलेली आहे. आपण हे वाटण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. इथे वाटण चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता यात पाणी ॲड करू. इथे मी कोमट पाण्याचाच वापर करते आहे. इथे मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा किती घट्ट हवी त्यानुसार पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. पाणी ॲड करून हा रस्सा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करून पुन्हा एकदा हा रस्सा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ. आता आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवर ह्या रश्श्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ह्या रश्श्याला इथे मस्त अशी उकळी आलेली आहे. आपण आता ह्या रश्श्यात सांडगे टाकून घेऊ. सांडगे टाकून पुन्हा एकदा हा रस्सा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आमच्याकडे ह्या सांडग्यांना मुगाच्या डाळीचे वडे किंवा करोडे म्हणतात. तुमच्याकडे ह्या सांडग्यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवर ही सांडग्यांची भाजी शिजू द्यायची आहे. इथे 5 ते 7 मिनिटात हे सांडगे मस्त असे शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता रस्सा पण किती छान दाटसर असा झालेला आहे आणि भाजीला तर्रीही किती छान आलेली आहे. आपण आता गॅस बंद करू आणि या भाजीवर कोथिंबीर टाकू. रेडी झाली आपली कमीत कमी साहित्य वापरून मस्त रश्शेदार अशी सांडग्यांची भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा.
तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.